तुम्ही फर्स्ट टाइम कोचिंगमध्ये आलात, तो ते काय फिलिंग होतं किंवा ते ट्रान्झिशन कसं होतं? ती शिवाजीबा जिमखान्याकडनंच माझी क्रिकेटिंग करिअर पण सुरू झाली. मी जेव्हा 16 वर्षाचा होतो तेव्हा जिमखान्याला गेलो आणि शिवाजीबा जिमखान्याचं एक वेगळं स्थान माझ्याकडे नेहमीच होतं. पण कोचिंग मला वाटतं की आम्ही जस्ट 33 इयर्स ओल्ड होतो त्यावेळी आणि ऑब्व्हियसली क्रिकेट खेळत होतो. पण त्यावेळेला मला एक जाणवलं होतं की मला पण जसं कळलं की माझी करिअर इंटरनॅशनल करिअर जस्ट फार छोटी होती. 2 ते 3च वर्ष मी इंटरनॅशनल खेळलो. त्यानंतर 10 वर्ष मी तब्बल फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलो. पण त्यानंतर मला कळलं की मला काय परत पुढे स्कोप नाही आहे. तर आय डिसायडेड की मी काहीतरी वेगळं करू शकतो का? आणि त्याकरता मी 99ला जेव्हा पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेला फर्स्ट इंडियन प्रोफेशनल म्हणून गेलो, तर तिकडे मला भरपूर वेळ होता. मी 6 महिने होतो. तू बघितलं असेल, तूही प्रोफेशनल खेळलास, की त्यावेळेला मी अंपायरिंगची पण एक्झाम दिली ओके. आणि त्याबरोबर देताना मी साऊथ आफ्रिकाची लेवल 2 एक्झाम दिली. तर त्यावेळेला मला फील झालं की माझा कल अंपायरिंगपेक्षा मला वाटतं कोचिंगमध्ये जास्त आहे